नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे, पण आपल्या प्रत्येकाच्या घराशी, आपल्या मुलांच्या भविष्यासोबत आणि भारताच्या भविष्याशी जोडलेला हा विषय आहे. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून एक शब्द वारंवार ऐकत असाल, तो म्हणजे जेनजी. जेनजी जेनजी पण अनेकांना अजूनही प्रश्न पडतोय की हे जेनजी नेमकं काय आहे. काही जण म्हणतात ही मोबाईलमध्ये रमलेली पिढी, तर काही जण म्हणतात ही पिढी सतत प्रश्न विचारते, तर काहींच्या मते हीच भारताची पुढची सर्वात प्रभावशाली पिढी आहे. पण नेमकं खरं काय आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत. जेनजी म्हणजे कोण, भारतात या पिढीची संख्या किती आहे आणि शिक्षण, नोकरी, AI, सोशल मीडिया आणि भविष्यातील भारतासाठी ही पिढी एवढी महत्त्वाची का आहे. चला तर मग सुरुवात करूया की नेमकी जेनजी म्हणजे काय. मित्रांनो, जेनजी म्हणजे जनरेशन झेड. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अशी एक पिढी आहे जी इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा वातावरणात मोठी झाली आहे. वेगवेगळ्या संस्थांनुसार जेनजीची जन्मवर्षाची व्याख्या थोडी वेगळी आढळते. अनेक अभ्यासामध्ये 1997 ते 2012 या काळात जन्मलेली व्यक्तींना जेनजी मानले जाते. म्हणजे आजच्या काळात या पिढीतील काही जण शाळा कॉलेजमध्ये आहेत, तर काही जण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, तर काही जण नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. म्हणून जेनजी म्हणजे केवळ तरुण मुलं एवढाच त्याचा अर्थ नाही, ही एक संपूर्ण पिढी आहे. मित्रांनो, भारतात जेनजी एवढी चर्चेत का आली, यामागे सर्वात मोठं कारण आहे संख्या. 2026च्या अंदाजानुसार भारतातील जेनजीची संख्या सुमारे 36 कोटी 74 लाख, म्हणजेच देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास 25.8% एवढी आहे. म्हणजेच विचार करा की भारतातील प्रत्येक 4 व्यक्तींमध्ये साधारणतः एक व्यक्ती जेनजी या वयोगटातील आहे. जेनजीकडे दुर्लक्ष करून भारताचे भविष्य समजून घेणे जवळपास अशक्य झालेले आहे. मग मित्रांनो, जेनजीची सर्वात मोठी ओळख काय आहे, तर ती म्हणजे टेक्नॉलॉजी. ही पिढी इंटरनेटपासून दूर राहून मोठी झालेली नाहीये. गुगलवर माहिती शोधणे, यूट्यूबवर शिकणे, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियाचा वापर करणे, ऑनलाईन कोर्सेस, डिजिटल पेमेंट्स आणि आता तर चक्क AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे सर्व या पिढीचा दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. म्हणूनच जेनजीला अनेक डिजिटल नेटिव्ह जनरेशन असे म्हटले जाते. पण मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न, फक्त मोबाईल वापरणे म्हणजे जेनजी का? नाही. जेनजीबद्दल सर्वात मोठा गैरसमज हाच आहे की ही पिढी फक्त सोशल मीडिया वापरणारी पिढी नाहीये. अनेक अभ्यासामध्ये या पिढीमध्ये लर्निंग स्किल डेव्हलपमेंट, करिअर ग्रोथ आणि फ्लेक्झिबिलिटी यांना महत्त्व दिले जात असल्याचे दिसून येते. आजचा तरुण विचारतोय ही नोकरी मला किती पगार देईल, पण त्याचबरोबर तो असंही विचारतोय मला यात नवीन काय शिकायला मिळणार आणि माझ्या करिअरला पुढे काय फायदा होईल. ही मानसिकता मागील पिढ्यांपेक्षा काही बाबतीत वेगळी आहे. शिक्षण क्षेत्रासाठी जेनजी का महत्त्वाची आहे, हा मुद्दा आपल्या पाटील हबच्या सर्व प्रेक्षकांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. आजचा विद्यार्थी फक्त पाठ्यपुस्तकावर अवलंबून राहत नाही. त्याच्याकडे यूट्यूब आहे, ऑनलाईन लेक्चर आहेत, डिजिटल नोट्स आहेत, मॉक टेस्ट आहेत, AI टूल्स आहेत आणि काही सेकंदात एखाद्या विषयाची माहिती घेण्याची क्षमता सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे शिक्षकांची भूमिका बदलत आहे आणि आज शिक्षक केवळ माहिती देणारा व्यक्ती राहिलेला नाहीये, तर विद्यार्थ्याला योग्य माहिती कोणती आणि चुकीची माहिती कोणती हे समजावून सांगणारा मार्गदर्शक होणे अधिक महत्त्वाचे झालेले आहे. आणि मित्रांनो, आता सर्वात मोठा बदल AI. जेनजी आणि AIचं नातं पुढील काही वर्षात आणखी महत्त्वाचं होणार आहे. आज विद्यार्थी AIचा वापर करून माहिती समजून घेण्यासाठी, लेखनासाठी आणि भाषांतरासाठी, अभ्यासासाठी आणि अनेक कामांसाठी AIचा वापर करत आहेत. मित्रांनो,
डेलॉइटच्या 2026च्या इंडियन सर्व्हे मध्ये भारतीय जेनजी मध्ये एआयच्या दैनंदिन कामातील वापर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येतंय. पण इथं एक सावधगिरी आहे. एआयचा वापर करा, पण विचार करणे बंद करू नका. एआय कडून उत्तर मिळवणे आणि त्या उत्तराची सत्यता तपासणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि भविष्यातील शिक्षणात हीच कौशल्ये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, जेनजी आणि नोकरी. आजची जेनजी नोकरीकडेही वेगळ्या नजरेने पाहते. फक्त पगार पुरेसा नाहीये, कामाचे वातावरण कसे आहे, नवीन कौशल्य शिकता येतात का, करिअर ग्रोथ आहेत का, काम आणि वैयक्तिक आयुष्य संतुलन आहे का, या प्रश्नांना जेनजीकडून महत्त्व दिलं जातंय. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जेनजी व्यक्तीचा विचारसरणी सारखीच आहे. पण मित्रांनो, एक मोठा बदल नक्की दिसतोय. करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही, तर स्वतःची ओळख आणि भविष्यात घडण्याचे साधन आहे. मग जेनजी भारतासाठी ताकद आहे की आव्हान? आता खरी चर्चा इथून सुरू होते. एकीकडे ही पिढी तंत्रज्ञानाशी परिचित आहे, नवीन गोष्टी पटकन शिकते, एआय स्वीकारते, नवीन व्यवसाय आणि करिअर ऑपॉर्च्युनिटी शोधते, स्वतःचे मत मांडते, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड करते, सोशल मीडियाचा जास्त वापर करते, जॉब सिक्युअर करते आणि सतत बदलणारे डिजिटल ट्रेंड्स ही देखील मोठी आव्हाने आहेत. म्हणून जेनजीला फक्त चांगली किंवा वाईट पिढी म्हणून पाहणे चुकीचं ठरेल. मित्रांनो, ही पिढी ज्या वातावरणात वाढली आहे त्या वातावरणाने तिची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. आणि आता प्रश्न भारताच्या भविष्याचा. आज जेनजी मधील अनेक जण विद्यार्थी आहेत. उद्या हेच विद्यार्थी शिक्षक होतील, डॉक्टर होतील, अधिकारी होतील, उद्योजक होतील, इंजिनियर होतील, संस्थापक होतील आणि काही जण देशाच्या राजकीय व्यवस्थेत सुद्धा प्रवेश करतील. म्हणून जेनजीचा प्रभाव केवळ इंस्टाग्राम किंवा यूट्यूब पर्यंत मर्यादित राहणार नाही. भारताच्या पुढच्या दशकात या पिढीचा प्रभाव शिक्षणापासून अर्थव्यवस्थेपर्यंत आणि समाजापासून राजकारणांपर्यंत दिसू शकतो. मित्रांनो, शेवटचा प्रश्न अगदी तुमच्यासाठी. तुमच्या मते जेनजी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेली पिढी आहे का, की टेक्नॉलॉजी, एआय आणि नवीन विचारांच्या जोरावर भारताला पुढे नेणारी ही एक पिढी? तुमचं मत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच शिक्षण, विद्यार्थी, शिक्षक, स्पर्धा परीक्षा आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सोप्या भाषेतील विश्लेषण पाहण्यासाठी पाटील हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया एक नवीन आणि महत्त्वपूर्ण विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.